नमस्कार, आपण पाहत आहात स्टार इंडिया वन न्यूज। करंजी घाटातील राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक भगदाड, अनावश्यक गतिरोधक आणि रखडलेल्या दुरुस्ती कामांविरोधात सोमवारी अनोखे आंदोलन करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सोनवणे आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचा प्रतिकात्मक दशक्रिया विधी करत स्वतःचे मुंडन केले आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे करंजी घाटातील रस्त्याच्या एका बाजूस मोठे भगदाड पडले आहे, मात्र अद्याप त्याची दुरुस्ती न झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढल्याचा आरोप आंदोलकांनी केला। तसेच अहिल्यानगर पाथर्डी मार्गावरील नियमबाह्य गतिरोधक रुग्णवाहिका आणि इतर वाहनांसाठी मोठी समस्या ठरत असल्याचे सांगण्यात आले। या आंदोलनाला शेवगाव पाथर्डी तालुका रुग्णवाहिका चालक संघटनेचा पाठिंबा मिळाला। आंदोलनादरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या छायाचित्राला दुग्धाभिषेक करण्यात आला। सुमारे 2 तास चाललेल्या ठिय्या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। यावेळी जगदंब प्रतिष्ठानचे संस्थापक ॲडव्होकेट प्रतीक खेडकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संदीप राजळे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। आंदोलकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार अक्षय कर्डिले आणि आमदार मोनिका राजळे यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली। दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता सचिन देशमुख आणि अभियंता विश्ववीर सिंह गर्ग यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली। भगदाड दुरुस्तीसाठी अंदाजपत्रक वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आले असून लवकरच मंजुरी मिळेल, तसेच अनावश्यक गतिरोधकांबाबत संयुक्त पाहणी करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। मात्र मागण्यांची पूर्तता न झाल्यास उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासह आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशांत सोनवणे यांनी दिला आहे। स्टार इंडिया वन न्यूजसाठी पाथर्डी प्रतिनिधी अक्षय वाईक। नमस्कार। आज दिनांक 1 जून 2026 आपण आज एक राष्ट्रीय महामार्गावरती उभे 222/61 आणि जवळपास मागच्या वर्षी 15 सप्टेंबरला जो अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीमध्ये हा रस्ता नॅशनल हायवे बऱ्याचशा प्रमाणात वाहून गेला। तरी 1 वर्षापासून या गोष्टीचा मी पाठपुरावा करत होतो, पण मला उत्तर काय मिळत नव्हतं। साहेबांचे उत्तर हे प्रत्येक वेळी वेगवेगळे होते। तर मी आज असं ठरवलं होतं की आज हे आंदोलन करायचं। साहेब येऊन गेले आणि हा जो खड्डा आहे, हा जे वाहून गेलेला हे जो रस्ता आहे, हा वाहून गेला नसता, पण हे जे साईडपट्टीचे जे गटारी नाली आहेत बाजूच्या, ह्या नालीचं काम ज्यावेळेस 15 सप्टेंबरला वाहून गेलं, त्यावेळेस यांनी 16 सप्टेंबरला या सगळ्या नाल्या साफ केल्या। हे जर साईड नाल्या हे जर त्यावेळेस साफ केल्या असत्या तर ही जी होणारी हानी आहे, ही जे होणारा आपला रस्ता आहे वाहतूक, हे वाहून गेलेला आहे, हा रस्ता वाहून गेला नसता। तरी माझं राष्ट्रीय महामार्गाच्या साहेबांना एक नम्र विनंती आहे, हा रस्ता तुम्ही लवकर तुम्ही पूर्ण करून घ्या। हा रस्ता पहिल्यांदा रस्ता नव्हता, पहिल्यांदा रस्ता बऱ्याच प्रमाणात खराब होता, पण आपल्या पाथर्डी शेवगाव तालुक्याच्या लोकप्रिय आमदार मोनिका राजळे यांनी हा रस्ता एकदम उत्कृष्ट पद्धतीने बनवला। पण काय झालं की इथं बऱ्याचशा लोकांनी इथं गतिरोधकाची मागणी केल्यामुळं हा रस्त्यावरती जवळजवळ पाथर्डी ते नगर 52 किलोमीटर याच्यावरती जवळपास 96 गतिरोधक आहेत। हे गतिरोधक आणि हा पडलेला खड्डा याच्या विरोधात आज आंदोलन होतं आणि साहेबांच्या म्हणण्यानुसार आज त्यांनी ज्यावेळेस मला त्याची निविदा दाखवली की ही प्रोसेसमध्ये आहे, तर लवकर त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलंय की आम्ही लवकर याचं काम सुरू करू आणि गतिरोधकची आम्ही संयुक्तरित्या पाहणी करून काढण्यात येईल। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।